श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर संकष्ट चतुर्थीला जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. आपल्याला या दिवशी 108 मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे, ज्यामुळे येडापिडा नजरबाधा देखील दूर होईल. तसेच मुलांचे आजारपण असेल ते देखील दूर होईल. भरपूर वेळा असे होते की मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. अगदी मुले अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही, पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही, किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये मनच लागत नाही, किंवा मुलं हे अचानकपणे उद्धटपणा करतात. मग अशा वेळेस मुलांनाही नजरबाधा झालेली असते. तर नजरबाधा ही काही वाईट शक्ती आहे अशी पण गोष्ट नाही, पण आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे तीच दुसऱ्यामध्ये संचारत असते. तिचा कुठेतरी प्रभाव हा आपल्यावरती देखील पडत असतो. प्रत्येक व्यक्तीला आपले चांगलेच व्हावे असे वाटत नाही. आपल्या आजूबाजूला असे भरपूर व्यक्ती असतात की ज्यांना आपले चांगले व्हावे असे वाटत नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती आपल्यामध्ये कुठेतरी संचारत असते. अशी व्यक्ती आपल्या घरामध्ये देखील येत असतात. मग त्यांच्या नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या घरामध्ये देखील पडत असतो. या नकारात्मकतेमुळे त्याचा परिणाम आपल्यावरती होतो आणि आपल्या मुलांची प्रगती होत नाही. मुलांना अभ्यासामध्ये पाहिजे तसे यश मिळत नाही. मग अगदी छोटे मुले असो किंवा मोठे मुले असो, त्यांच्या बाबतीत देखील ही गोष्ट घडत असते. किंवा मुले अचानकपणे आजारी पडतात. घरात सतत आजारपण असतं. एक झालं की दुसरं सारखं आजारी पडत असतं. मग अशा वेळेस कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्याने करिअर, व्यवसाय आणि संपत्तीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी जर काही विशेष उपाय केले तर तुमच्या जीवनातील संकटे देखील दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशासह प्रगती मिळवण्याची देखील संधी मिळेल. मग आपण सर्वांनी ही संधी अजिबातही दवडू नये. तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचे आहे. मग तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. मग तुम्ही पाण्याने अगोदर अभिषेक घाला, त्यानंतर पंचामृताने अभिषेक घाला. पण आपण गणपती बाप्पाचा जर फोटो असेल तर तुम्ही फोटो देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तसेच या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा देखील अर्पण करायचा आहे. तुम्हाला जर 21 दुर्वाची जोडी मिळाली तर 21 दुर्वा जरूर गणपती बाप्पाला अर्पण करावे. तसेच या दिवशी मोदक देखील आपण आवर्जून बनवायचे आहे. तसेच या दिवशी आपण गणपती अथर्वशीचे पठण करायला विसरायचे नाही. तुम्ही 21 वेळा पठण करू शकता किंवा 1 वेळा पठण केले तरी पण चालेल. आणि जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. गणपती अथर्वशीष पाठ केल्याने जीवनात सर्वांगीण प्रगती होते. तसेच सर्व प्रकारचे अडथळे देखील दूर होतात. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते. आर्थिक समस्येमध्ये हळूहळू परंतु स्थिरपणे आर्थिक समृद्धी देखील येते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे देखील दूर होतात. विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात. तसेच गणपती बाप्पाची कृपा जाणवू लागते आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होऊ लागतात. एवढे या गणपती अथर्वशीषचे लाभ देखील आहे. तसेच आपण रोज जरी गणपती अथर्वशीष पठण केले तरी पण चालेल. त्यामुळे आपल्याला त्याचे लाभ हे अधिकच मिळतील. तर या दिवशी आपल्याला 108 मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे. मुगाचे दाणे घेताना ते दाणे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे दाणे आपल्याला घ्यायचे आहे. त्यानंतर हिरव्या रंगाचे एक कापड घ्यायचे आहे. अगदी छोटे कापड घेतले तरी पण चालेल, किंवा तुमच्याकडे हिरव्या रंगाचा जर रुमाल असेल तर तो रुमाल घेतला तरी पण चालेल. आपल्याला या सर्वांची एक पोटली बनवायची आहे. मग जेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल. एक कापड घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला 108 मुगाचे दाणे ठेवायचे आहे. आपल्याला हे दाणे एखाद्या स्वच्छ जागी ठेवायचे आहे. म्हणजे तुमची मुले जिथे अभ्यास करत असतात तिथे आपण ठेवू शकता, किंवा मुलांचा ज्या खोलीमध्ये जास्त वावर आहे त्या ठिकाणी आपल्याला ही मुगाच्या दाण्यांची पोटली ठेवायची आहे. मग जर तुमची मुले बाहेरगावी असतील, कुठे बाहेर शिकायला असतील किंवा कुठे बाहेर जॉबला असतील तर ते आल्यावरती ज्या रूममध्ये त्यांचा जास्त वावर असतो त्या रूममध्ये आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. फक्त पोटली ही स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही ही पोटली बनवत असता तेव्हा मंदिरासमोर बसून, म्हणजेच तुमच्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला ही पोटली बनवायची आहे. तसेच तुमची इच्छापूर्ती असेल तर ती इच्छा देखील बोलायची आहे. तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील, अडथळे असतील ते सर्व आपल्याला गणपती बाप्पाला बोलून दाखवायचे आहे आणि मग आपल्याला ही पोटली बनवायची आहे.
ही पोटली आपल्याला रूममध्ये एखाद्या ठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर ती दिवसभर तिथेच ठेवायची आहे, तसेच रात्रभर देखील तिथेच ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला ही पोटली आता दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. दुसऱ्या दिवशी उचलल्यानंतर आपल्याला ही पोटली गणपती मंदिरामध्ये जाऊन समर्पित करायची आहे. मग जर तुम्ही हा उपाय गुरुवारी केला तर शुक्रवारी ही पोटली समर्पित करावी, किंवा जर हा उपाय शुक्रवारी केला तर शनिवारी तुम्ही ही पोटली समर्पित करायची आहे. मग तुम्ही गणपती मंदिरामध्ये जायचे आहे. गणपती मंदिर जर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये देखील जाऊ शकता. तसेच तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे, कारण की हा दिवा आपण इच्छापूर्तीसाठी लावणार आहोत. आणि ही पोटली मुलांच्या अडीअडचणी, अडथळे तसेच मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. तिथे पोटली ठेवल्यानंतर आपण दिवा लावावा. त्यानंतर गणपती मंदिरात किंवा महादेव मंदिरात तुमच्या ज्या काही अडचणी आहे त्या सर्व आपण देवाला सांगायच्या आहे. मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, ज्या काही अडचणी, अडथळे असतील ते सर्व सांगावे, किंवा नोकरीमधील जरी अडथळे असतील तरी ते देखील तुम्ही सांगू शकता. त्यानंतर ही पोटली तिथेच ठेवून आपण घरी यायचे आहे. जर तुम्हाला 2 मुले असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या 2 पोटल्या बनवायच्या आहे, आणि जर एक मुलगा असेल तर 1 पोटली बनवली तरी पण चालेल. मग सूतक असेल किंवा पिरियड असतील तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही, मग पुढच्या संकष्ट चतुर्थीला हा उपाय केला तरी पण चालेल. तसेच ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्यासाठी देखील मी आणखीन काही उपाय सांगणार आहे, जे अगदी साधे आणि सोपे आहे. जर तुमचा व्यवसाय अनेक दिवसांपासून ठप्प आहे, व्यवसायामध्ये पाहिजे तसा फायदा हा होत नाहीये, व्यवसाय हा अगदी बंद पडण्यावरती आलेला आहे, तर आपल्याला या संकष्ट चतुर्थीला एक उपाय करायचा आहे. तुम्हाला फक्त संकष्ट चतुर्थीच्या पूजेच्या वेळी गणेशाला 21 दुर्वा आणि 21 गुळाचे लाडू अर्पण करायचे आहे. प्रत्येक वेळी दुर्वा आणि लाडू अर्पण करताना ओम वक्रतुंडाय नमः, ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मग हा मंत्र देखील आपण 21 वेळा जप करायचा आहे आणि 21 दुर्वा व 21 गुळाचे लाडू अर्पण करायचे आहे. मग तुम्ही कोणत्याही गणपती मंदिरामध्ये हे दुर्वा आणि 21 गुळाचे लाडू अर्पण केले तरी पण चालतील. यामुळे व्यवसायामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे हे देखील दूर होऊ लागतील. तसेच रखडलेली कामे देखील पूर्ण होतील. तसेच तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्या लग्नामध्ये जर अडथळे येत असतील, विवाह हा जुळत नसेल, तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणेशाला 21 गुळाच्या गोळ्या आणि दुर्वा अर्पण करायचा आहे. यामुळे विवाहाचे योग हे लवकर जुळून येतात. हा उपाय देखील आपण गणपती मंदिरातच करायचा आहे आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच. तसेच व्यवसायात प्रगती किंवा नोकरीत बढतीसाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणावी. त्यांची पूजा करून गणेशाला हळदीच्या 5 गुंठ्या अर्पण करा. लवकरच तुमची नोकरीमध्ये बढतीची शक्यता होईल. तसेच नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल आणि ज्यांना नोकरी मिळत नसेल त्यांना नोकरी देखील मिळेल. गणेश यंत्र हे खूप फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. अशा स्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही घरी गणेश यंत्राची स्थापना देखील करू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील गणेश यंत्र खूप प्रभावी आहे. जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल, पैसा हा येत नसेल, पैसा हा टिकत नसेल किंवा भरपूर मेहनत घेऊन देखील पाहिजे तसा आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही, कारण प्रत्येक जण हा पैशासाठीच काम करत असतो, पण जर पाहिजे तसा मोबदला मिळाला नाही तर आपण देखील निराश होतो आणि आपले कुटुंब देखील निराश होतं. मग अशा वेळेस आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला गूळ व तूप अर्पण करावे आणि नंतर हा जो भोग आहे तो गायीला खाऊ घालावा. यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा हा बघायला मिळेल. आपल्याकडे पैसा हा यायला सुरुवात होईल. तसेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून, गणपती बाप्पाच्या फोटोसमोर बसून ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा उपाय तुम्हाला जीवनातील अडथळे पार करण्यास नक्कीच मदत करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद.